तर बघू शकता केस माझे किती म्हणजे हे झालेले आहेत, अशी कडक कडक झालेले आहेत. कारण का पहिले माझे केस खूप म्हणजे स्मूथ वगैरे होते, छान होते केस. पूर्ण आता केसांची पूर्ण वाढ लागली का तर मी लक्षच देत नाही त्यामुळे. तर आता पहिले मी लग्नाच्या अगोदर केस माझी खरंच खूप छान होती आणि मी लक्ष पण द्यायचे तसेच. पण आता ह्या केसांना मी आज लावणार आहे बरेच वर्षानंतर अंडा आणि त्यामध्ये दही मिक्स करून. याने काय होतं तर तुमची केस आहेत ना एकदम अशी मुलायम होतात, मऊ एकदम. तर मी त्याच्यासाठी आज मी फॉलो करणार आहे ते परत रिपीट. आणि थोडं का होईना त्या केसांकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण का जसं आपण काम मी कायमच सांगत असते, जशी आपल्याला कामं असतात तसं आपण इग्नोर स्वतःला करत जातो आणि पूर्ण म्हणजे केसांची एवढी हे ना पूर्ण वाढ लागलेली आहे. तर मी तेल वगैरे यूज करत नाही केसांना, कारण का मला तेल लावलं ना केसांना तर चेहऱ्यावर पूर्ण पुरळ वगैरे उठतं. त्यामुळे मी नाही यूज करत तेल, मी लावतच नाही केसांना. तर फक्त एखाद्या वेळेस मॉलिश वगैरे काय असं करायचं असेल केसांसाठी, म्हणजे ज्या वेळेस आपण धुणार आहोत त्याच्या अगोदर आपण केसांसाठी थोडं काय करायचं असेल तर मग ते एक तेल आहे ते मी बनवते, मग तेच यूज करते. तर चला ते दाखवेन तुम्हाला परत एकदा. तरी माझे केस खरंच खूप छान होते. मी फोटो पण टाकलेत ना माझे जुने, त्यात तुम्ही बघू शकता माझे केस कसले भारी आहेत. तर आता मी मिक्स करणार आहे अंड आणि दही. एका बाउलमध्ये मी अंडा घेतला आहे आणि थोडा दही घेतला आहे आणि ते मिक्स करून घेणार आहे आणि ते पूर्ण आपल्या केसांना आपल्याला लावायचं आहे. झाकून घेतलंय कारण का हे परत सांडलं ना तर त्याचा वास येणार आणि ते आपल्याला आवडत नाही. त्यामुळे आता थोडं थोडं यूज करणार आहे मी केसाला, कारण का ते वास परत जात नाही त्यामुळे. आणि एका तासाने आपल्याला धुवायचं आहे. पूर्ण व्यवस्थित लावून घेणार. पूर्ण असं लावून घेतलं मला दिसना. आता आपल्याला 1 तास ठेवायचे आणि बघूया त्याच्यानंतर रिझल्ट. चला तर बाकीची कामं आवडल्या. आपले पूर्ण वाळलेली आहेत. आता मी धुणार आहे आणि त्याच्यानंतर बघा कसा ग्लो येते केसांना. ते केस मस्त सिल्की असे झालेले आहेत. तर नक्की ट्राय करू शकता. आणि मी पहिले माझ्यावर मी ट्राय करत असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगत असते रिझल्ट काय आहे. पहिले मी यूज करायची असं, पण बरेच दिवस झाले मी नाही केले, तर आता तुम्हाला दाखवले. पहिल्यातल्या केसांपेक्षा आताच्या केसात मला फरक पडल्यासारखं वाटतंय आणि खरंच सिल्की होतात केस. नक्की तुम्ही ट्राय करू शकता हे टिप्स. आणि जर ही टिप्स तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि श्वेताजीत ब्लॉगला जास्तीत जास्त सपोर्ट करा.